सोशल मीडियाच्या दुनियेमध्ये वन्य प्राण्यांशी संबंधित अनेक व्हिडिओ व्हायरल झालेले तुम्ही पाहिले असतील। या व्हिडिओमधून वन्यजीवासंबंधित अनेक रंजक गोष्टी आपल्याला पाहायला मिळत असतात। यातील काही दृश्य फारच चकित करणारी ठरत असतात। अलीकडेच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये साप आणि सिंह आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे। जंगलातील हे दोन धोकादायक प्राणी एकमेकांसमोर आल्यानंतर काय करू शकतात हा विचारच करून भीती वाटते। पण या व्हिडिओमध्ये काहीच वेगळं दृश्य पाहायला मिळालं, जे पाहून तुम्हाला देखील आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं, पण साप राजा जरी नसला तरी त्याला भले भले मोठे प्राणी घाबरत असतात, कारण साप कितीही मोठा प्राणी असो त्यावर हल्ला करून क्षणात त्याचा जीव घेऊ शकतो। या व्हिडिओमध्ये एका सापानं चक्क जंगलच्या राजाचाच बाजा वाजवलाय, कारण व्हिडिओमध्ये एका सापाला घाबरून दोन सिंहांची अवस्था जी झाली ती पाहिल्यानंतर तुम्हाला देखील धक्का बसल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता मित्रांनो, रस्त्याच्या कडेला एक किंग कोब्रा जातीचा साप सरड्याची शिकार करत होता। यावेळी सापाचं लक्ष रस्त्यावरून जाणाऱ्या सिंहाच्या जोडीकडे गेलं। साप सरड्याला सोडून थेट सिंहाच्या जोडीसमोर आला। त्यानंतर साप फणा काढत सिंहाच्या दिशेने जाताच दोघे देखील घाबरले आणि ते मागे सरकू लागले। यानंतर दोघांमध्ये लढाई होते की काय असं वाटू लागलं होतं, पण सिंह मागे पळताच साप देखील आल्या पावली परत गेला। त्यानंतर एक सरडा देखील सिंहासमोर आला, पण त्याच्याशी देखील सिंह सावधपणे वागत होता। एका विषारी सापानंतर सिंहांना त्या असहाय्य सरड्याबरोबर देखील कोणताही धोका पत्करायचा नव्हता। त्यामुळे सरड्याला देखील वाट मोकळी करून देत तेही आपल्या मार्गाने निघून गेले। सरड्याचं नशीब बलवत्तर होतं म्हणून सिंहाने त्याला जाऊ दिलं। हा व्हायरल झालेला साप आणि सिंहाचा व्हिडिओ डॅनियल वाईल्ड लाईफ सफारी अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे। सिंह विरुद्ध कोब्रा, कोब्रा विरुद्ध सरडा, हे सिंह सापासारख्या प्राण्याशी भिडले। या सगळ्या गोंधळामध्ये एक सरडाही तेथून कुठून तरी आला आणि तो मृत्यूपासून एकदा नव्हे तर दोनदा वाचून गेला। असा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया अवश्य लिहा आणि आपल्या SS स्पोर्ट्स चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।